नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला उल्लेख कधीतरी मी केला असेल किंवा ऐकून माहिती असेल, लहान मुलांचं संगोपन कसं करावं यावर माझा एक दांडगा अनुभव आहे. मी माझ्या मुलीला साधारण 2.5 महिन्यापासून 22 महिन्यांपर्यंत आई असल्यासारखं सांभाळलेलं आहे, संगोपन केलेलं आहे, वगैरे वगैरे. आणि तो सगळा अनुभव मी कोरीपाटी नावाच्या पुस्तकातून लिहिलेला आहे. आज त्या पुस्तक हा माझा विषय नाहीये, पण त्या अनुभवातला एक भाग आहे, तो मला आज राजकीय विश्लेषण करताना इथे सांगणं अगत्याचं वाटतं. माझ्या त्या पुस्तकामध्ये मी एक गोष्ट, लहान मुलं, मी अक्षरशः 12-12, 15-15 अशी छोटी मुलं घेऊन, म्हणजे साधारण 3-4 वर्षापासून 10-12 वर्षापर्यंतच्या वयाच्या 12-15 मुलांना घेऊन मी कुठे कुठे पिकनिकला जायचो, मी आणि माझी पत्नी. आणि ह्या सगळ्या मित्र परिवारातल्या मुलांच्या पालकांना गंमत वाटायची की आम्हाला 1-2 मुलं सांभाळताना तारांबळ उडते. भाऊ आणि स्वाती मिळून ही 15-15, 14-14 पोरं कशी काय हाताळतात. दिवसभर धिंगाणा आणि मस्ती. पिकनिकला न्यायचं म्हणजे एक मिनी बस घ्यायची आणि कुठेतरी फिरायला जायचं. दिवसभर 12-14 तास पोरं धिंगाणा करायची. पाहिजे ते खायची, त्यांना पाहिजे तेवढी मस्ती करायला मिळायची आणि मुलं खुश असायची. तर मी या मुलांना कसं सांभाळतो, कसं हाताळतो, याविषयी या सगळ्या मुलांच्या पालकांना एक कुतूहल होतं. तर त्यातली एक गोम जी आहे, हे मी माझ्या पुस्तकात सुद्धा लिहिलेली. मुलं 10-10, 5-5, 7-7 मुलं मी एका वेळेला हाताळू शकतो. याचं सगळ्यात मोठं रहस्य सोपं आहे की ती मुलं गदारोळ करतात, गडबड करतात, धिंगाणा करतात, मस्ती करतात. या सगळ्यातून आवाज येत असतात. आणि आवाज येतोय याचा अर्थ ही मुलं मस्ती करतायत, खेळतायत. याविषयी माझ्या मनात शंका नसायची. पण समजा मी वेगळ्या खोलीत बसलोय आणि ही मुलं कुठे अंगणात आहेत, बाजूला कुठेतरी आहेत, बाजूच्या खोलीत आहेत. आणि अशा वेळेला जर त्या मुलांच्या खोलीमध्ये किंवा अंगणामध्ये जिथे खेळ चालू आहे, मुलं आहेत, अशा ठिकाणी ॲब्सोल्यूट शांतता असेल, नीरव शांतता, आवाज सुद्धा येत नाही, ना कुजबुजण्याचा, ना भांडण्याचा, नाही काही धडपडल्याचा, अजिबात आवाज यायचा नाही, त्यावेळेला मी सावध व्हायचो. कारण ही शांतता असायची. तेव्हा मला शंका यायची की ही मुलं काहीतरी आपल्याला चोरून करतायत. म्हणजे आपला काका, मामा, भाऊ जो आहे, हा सावध होऊ नये याची काळजी घेण्यासाठी मुलं जर चोरून मारून काहीतरी करत असतील, तर पहिली गोष्ट म्हणजे ते ॲब्सोल्यूट शांत होतात, आवाज येऊ देत नाहीत, ते जे काय उद्योग करत असतील तो. आणि आवाज करत नाहीत याचा अर्थच आपल्याकडून ओरडा बसेल असं काहीतरी करण्यासाठी हे काहीतरी चोरीमारीचं प्रकरण आहे, हे मला लक्षात यायचं. आणि मी बसल्या जागेवरून हटकायचो, काय रे, काय चाललंय, माझं लक्ष आहे, एकदम सगळे शांत झालंय म्हणजे काहीतरी गडबड आहे, असं मी बोलायचो. एक प्रकारे दया कुछ तो गडबड है, असं ते CIDतलं वाक्य आहे, तसा मी बोलायचो. आणि त्या पोरांची कुजबूज सुरू व्हायची आणि सावधान द्यायची. मला अनेकदा उठावं सुद्धा जागेवरून लागायचं नाही. पण सांगण्याचा मुद्दा असा आहे की ही मानसिकता आहे माणसाची, की जेव्हा गुपचूप काहीतरी करायचं असतं आणि कोणाला काही कळू नये अशा पद्धतीत जेव्हा काही करायचं असतं, तेव्हा माणसं आपल्या पायाचा सुद्धा आवाज येईल का म्हणून दबल्या पावलाने चालायला लागतात. आपल्या श्वासोच्छवासाचा सुद्धा आवाज त्यांना प्रचंड मोठा गदारोळ होतोय का असं वाटायला लागतं. शांतता ही म्हणून शंकास्पद गोष्ट असते. आता याचा राजकारणाशी काय संबंध आहे? राजकारणाशी काय संबंध आहे? तर गेल्या महिन्याभरामध्ये आपण बारकाईने बघितलं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी होत आहेत, मोठमोठ्या घटना घडत आहेत. उभाटा शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? महाविकास आघाडी मोडली जाणार का? उभाटा सेना उद्धव ठाकरे परत भाजप सोबत येणार का?
अजितदादा आणि त्यांचे काका शरद पवार एकत्र येणार का, ह्या इतक्या चर्चा चालू आहेत. पण त्या गदारोळामध्ये 1.5 महिन्यापूर्वी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते एकनाथ शिंदे, आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी फारशा बातम्या येत नाही. एवढ्या घडामोडी घडतायत त्याविषयी कसलंही वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी धक्कादायक वक्तव्य केलं असं तुम्हाला ऐकायला सुद्धा मिळत नाही. 2.5 वर्षापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं, त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, तेव्हापासून आता जवळजवळ 2.5 महिने होत आले. या 2.5 महिन्याच्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरे एकही दिवस शांत बसू शकले नाही. हातपाय आपटण्यापासून शिंदे आणि फडणवीस यांना शिव्याशाप देण्यापर्यंत रोजच्या रोज उद्धव ठाकरे यांचा आक्रस्ताळेपणा चालला होता, मुख्यमंत्री पद गेलं म्हणून. पण 1.5 महिना होऊन गेलाय. निवडणुका जिंकल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं म्हणून काहीसे नाराज असलेले, ज्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य लुप्त झालंय असं म्हटलं जातं, ते एकनाथ शिंदे बिलकुल शांत आहेत. आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांची ही कानात भरणारी शांतता, की त्यांचा आवाज, त्यांचं वक्तव्य, त्यांचं मतप्रदर्शन जवळपास आपल्याला ऐकायला मिळेल असं झालंय. वेगवेगळ्या वाहिन्यांच्या आणि माध्यमांच्या कॅमेऱ्यातून एकनाथ शिंदे गायब आहेत. अजितदादा सुद्धा वारंवार दिसतात, फडणवीस तर अधिकच दिसायला लागलेत. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्रीपदी असून सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाणवणारी शांतता आणि माध्यमातून लुप्त झालेला त्यांचा चेहरा, ही गोष्ट मला राजकारणातली एक मोठी घडामोड वाटते. शब्द कसा आहे बघा, घडामोड म्हणजे काहीतरी घडतं, काहीतरी मोडतं. आणि एवढ्यासाठी ती वाटते की एकनाथ शिंदे हे अत्यंत संयमी राजकीय नेतृत्व आहे. तळागाळातून, शून्यातून आपली प्रतिमा, आपलं राजकीय आयुष्य घडवणारा हा माणूस रिक्षा चालकापासून मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊन पोहोचला. हे पोहोचला असताना त्यांनी गाजावाजा, गदारोळ किती केला हे बघाल तर अतिशय शांत राहून मोठमोठं राजकीय घटना घडवून आणणं ही या माणसाची क्षमता आहे. आणि म्हणूनच असा माणूस जेव्हा गप्प राहतो, तक्रारी फारशा करत नाही, तेव्हा त्याच्या मनामध्ये काय वादळं चालू आहेत याची शंका घेणं रास्त असतं. रास्त असतं मित्र. तुम्हाला मुद्दाम एक आठवण करून देतो की 20 जून 2022 विधान परिषदेसाठी जी निवडणूक चालली होती, आमदार मतदार होते, त्या मतदानामध्ये भाग घेऊन एकनाथ शिंदे जे बाहेर विधान भवनातून बाहेर पडले, त्यानंतर ते विधान भवनात परतले, ते थेट मुख्यमंत्री होऊन परतले होते. आणि दरम्यान किती वादळ झालं बघा. त्यामुळे 20 जून 2022 सगळ्यांच्या लक्षात आहे. पण अवघे 24 तास आधी 2022च्या जून महिन्याच्या 19 तारीखला एकनाथ शिंदे हे असेच गप्प बसलेले होते. गप्प बसलेले होते. 19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन असतो आणि त्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे आणि इतर शिवसेना नेत्यांच्या सोबत व्यासपीठावर हजर होते. शिवसेनेचा वर्धापन दिन आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री अशा स्वरूपात जो सोहळा चालला होता, त्यामध्ये तावातावाने संजय राऊत पासून अनेक जण बोलत होते. या समारंभामध्ये वर्धापन दिनाच्या निमित्ताने भाषण करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुकारण्यात आलं होतं. पण तुम्हाला आठवत असेल तर त्या समारंभात सुद्धा एकनाथ शिंदे यांनी भाषण केलेलं नव्हतं. नको 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 असं म्हणून
त्यांनी तो विषय टाळला आणि त्या वर्धापन दिनाच्या समारंभामध्ये एकनाथ शिंदे एक चकार शब्द बोलले नव्हते. आणि विधान परिषदेची निवडणूक मतदान नेमकं दुसऱ्या दिवशी होतं 20 जून 2022. पण ते भाषण सुद्धा करायला नकार देणारे एकनाथ शिंदे व्यासपीठावर शांत बसले होते. तेव्हा त्यांच्या मनामध्ये, डोक्यामध्ये कसली कसली वादळं चालू होती याचा विचार करा. पुढच्या 10 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारणाची संपूर्ण उलथापालथ होऊन गेली आणि तो प्रवास सुरत, गुवाहाटी आणि गोवा, मुंबई असा झाला होता. एकनाथ शिंदे जेव्हा शांत बसतात, गप्प असतात, तेव्हा मला ते विजय तेंडुलकरांच्या नाटकाचं नाव आठवतं, शांतता कोर्ट चालू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शांतता आणि मौनाकडे म्हणूनच राजकारणातली एक घडामोड म्हणून बघणं आवश्यक आहे. अर्थात मी जेव्हा असं काही बोलतोय किंवा असं काही भाष्य करतोय, त्यावेळेला एकनाथ शिंदे काहीतरी मोठं घडवण्याच्या तयारीत आहेत अशी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. तिळमात्र शंका नाही. पण राजकारणात स्वतःच्या अनुभवाने मुरलेला हा माणूस 100 लोकांचं ऐकतो, पण आपल्याला पाहिजे तेच करतो. हे गेल्या इतक्या वर्षामध्ये ज्यांनी एकनाथ शिंदे यांना जवळून बघितलं असेल त्यांना पक्क माहिती आहे. आणि म्हणून आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकनाथ शिंदे गप्प असतील तर ते काहीतरी करण्याच्या तयारीत आहेत. काहीतरी करण्याच्या तयारीत आहेत. वाटायला तो संयमी वाटतो, मृदू वाटतो, पण प्रसंगी हा माणूस अत्यंत कठोर होतो. अत्यंत कठोर होतो आणि हे नेतृत्व गुणाचं लक्षण आहे. भविष्याकडे आणि दूरगामी भूमिकेकडे लक्ष ठेवून एकनाथ शिंदे पाऊल उचलतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून त्यांना अनेकांनी घोड्यावर बसवायचा प्रयत्न केला की एकनाथ शिंदे नाराज आहेत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यायला सुद्धा येणार नाहीत. हे सगळं रंगून झालं, पण एकनाथ शिंदे किंचितही विचलित झाले नाहीत. हा, खोटं खोटं चेहऱ्यावर हसू आणून दाखवणं हे त्यांना शक्य नसलं तरीही आपण जे करतोय ते करताना आपल्या पाठीशी उभ्या राहिलेल्या 40 आमदार आणि हजारो पदाधिकारी कार्यकर्त्यांचं भवितव्य हे आपल्या एका पावलावर, आपल्या एका निर्णयावर अवलंबून आहे याचं भान असलेला नेता म्हणून एकनाथ शिंदे मोठे आहेत. अन्यथा बाळासाहेबांचा पक्ष जो त्यांनी आपल्या लाडक्या पुत्राकडे सोपवला होता त्याच्याकडून हिरावून घ्यायचा आणि तो पक्ष, आणि ते फक्त नाव नव्हे तर जो मतदारामध्ये, जनमानसामध्ये मराठी अस्मितेविषयी बाळासाहेबांनी एक विश्वास निर्माण केला होता, तो सुद्धा आपल्या बाजूला ओढून आणायचा हे सोपं धाडस नाहीये. यापूर्वी अनेक शिवसेना नेत्यांनी बाळासाहेबांना शिवसेनेतून बाहेर पडून आव्हान देऊन दाखवलं. पण एकनाथ शिंदे यांनी फार आक्रमक न बोलता अख्खी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नाकाखालून उचलून नेण्याची किमया घडवून दाखवली. तर त्याचं सगळ्यात मोठं श्रेय त्यांच्या शांत राहण्याला आहे. योग्य वेळी योग्य बोलणं आणि अनावश्यक असेल तिथे बोलायचं सुद्धा नाही, मौन धारण करायचं, हा जो संयम एकनाथ शिंदे दाखवतात तो विचारात घेतला तर मग गेल्या 2-3 आठवड्यापासून सार्वजनिक जीवनामध्ये कॅमेरापासून आणि प्रसिद्धी झोतापासून एकनाथ शिंदे अलिप्त राहतात. जेव्हा विचार करावा लागतो की या माणसाच्या डोक्यात आत्ता कुठलं वादळ घोंगावतोय. अर्थात असं मी म्हटलं की लगेच आता ते भाजपला धडा शिकवणार, देवेंद्र फडणवीसला धडा शिकवणार वगैरे वगैरे अफवांचं रान उठू शकतं. पण मला तसं अजिबात वाटत नाही. अजिबात वाटत नाही. व्यक्तिगत पातळीवर द्वेष वगैरे, वैरभावना, हा
जितका देवेंद्र फडणवीस यांचा विषय नाही तसाच तो एकनाथ शिंदे यांचा स्वभाव नाही. परिस्थितीनुसार हेतू साध्य करण्यासाठी जुळवून घेण्याची अपरंपार सहनशक्ती एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. आणि म्हणून आत्ता जे यश मिळालेलं आहे ते यश टिकवायचं आणि ते यश अधिक वाढवत न्यायचं. यामध्ये आपलं भविष्य आहे हे एकनाथ शिंदे ओळखतात आणि म्हणूनच दीर्घकालीन राजकारणावर त्यांचा विश्वास आहे. अजूनही मुंबईमध्ये 10 आमदार उद्धव ठाकरे यांचे निवडून आलेले आहेत आणि आपला पाया शिवसेना म्हणून अधिक विस्तृत आणि भक्कम करायचा. तर मुंबईतला शिवसेनेचा पाया हा आपल्याला काबीज करता आला पाहिजे. त्याच्या आधी भाजपला किंवा इतर कुठल्याही पक्षाला आव्हान देण्याची क्षमता आपल्यामध्ये येणार नाही याचं भान आणि जाणीव एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे, याबद्दल माझ्या मनात काडी मात्र शंका नाही. आणि म्हणून आज विधानसभा निवडणुका संपून अतिशय प्रचंड बहुमताचं महायुती सरकार आलं आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची ओरिजिनल शिवसेना सहभागी असली तरी आपला पक्ष सतत दुसऱ्यावर अवलंबून ठेवणं किंवा आघाडी युतीवर अवलंबून ठेवणं इतक्यावर समाधान मानणारा एकनाथ शिंदे हा नेता नाही, हे मलाही माहिती आहे. पण आपली क्षमता नसताना नको ते धाडस करायचं, नको तो जुगार खेळायचा आणि आपल्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा असा मूर्खपणा सुद्धा उतावळेपणा करून एकनाथ शिंदे करत नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून एका वेळेला 10 शत्रू करण्यापेक्षा एकेका शत्रूला किंवा प्रतिस्पर्ध्याला आपल्या मार्गातून बाजूला करणं आणि आपला रस्ता अधिक सुसह्य आणि प्रशस्त करणं ही एकनाथ शिंदे यांची राजकीय वाटचाल राहिलेली आहे. आणि ती बाजू लक्षात घेतली तर मला असं वाटतं की एकनाथ शिंदे शांत आहेत. त्यांच्या डोक्यात जी वादळं चालू आहेत ती भाजपला कसं निपटायचं यासाठी नाही, तर जोपर्यंत उरले सुरली शिवसेना, उबाठा आणि ठाकरे निष्ठेचं जे गारुड, ठाकरे या नावाविषयी असलेलं गारुड मराठी मनावर आहे ते विरून जात नाही आणि मराठी अस्मिता आणि बाळासाहेबांचा वारसा हा 90% 99% पर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत इतर कुठल्याही पक्षाला आव्हान देण्यासाठी दंड थोपटणं हा मूर्खपणा असेल. त्यापेक्षा आपला जो जवळचा प्रतिस्पर्धी आहे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना अधिकाधिक निष्प्रभ करून आपली शिवसेना म्हणजेच ओरिजिनल शिवसेना हे जनमानसात ठसण्यापर्यंत संयमाने वागणं आणि ते वागण्यासाठी आवश्यक त्या त्या गोष्टी करणं याकडे मला वाटतं एकनाथ शिंदे यांनी आपली शक्ती आणि आपली बुद्धी वळवलेली आहे. ज्या प्रकारे गेल्या 2-4 आठवड्यामध्ये पुणा, नाशिक किंवा मुंबई इथले अनेक जण उद्धव शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदेकडे येत आहेत. जिल्ह्यातले पदाधिकारी उबाठा शिवसेना सोडून एकनाथ शिंदेकडे येत आहेत. ते बघितलं तर मग मी काय म्हणतोय याचा अर्थ तुम्हाला लागू शकेल. हा, पुण्यातले काय 5 माजी शिवसेना नगरसेवक हे एकनाथ शिंदेकडे न येता भाजपकडे गेले. पण बाकीच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघाल तर तसं घडलेलं नाही. अल्टरनेटिव्ह म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यातले, शहरातले, महानगरातले उबाठा शिवसेनेतले नेते, पदाधिकारी, शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांच्याकडे जातात. पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या काळात असली नसली शिवसेना सुद्धा निकामी आणि निष्प्रभ करून टाकली गेली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे आत्ता पुण्यामध्ये नाव घेण्यासारखा कोणी शिवसेना नेता उरलेला नाही, ना कार्यकर्ता उरलेला आहे. त्यामुळे तिथल्या शिवसैनिकांनी भाजप हा पर्याय म्हणून निवडला असेल तरी उर्वरित महाराष्ट्रामध्ये
जे उभाठा शिवसेना सोडायला उत्सुक आहेत, निराश आहेत, त्यांना गोळा करण्याकडे एकनाथ शिंदे यांनी अधिक लक्ष पुरवलेलं आहे. पण जे येत आहेत त्याचा सुद्धा एकनाथ शिंदे डंका पिटत नाहीत, गाजावाजा करत नाही. जोपर्यंत आपली ताकद आव्हान देण्या इतकी उभी राहत नाही, तोपर्यंत त्याचा डंका पिटून दंड थोपडणं हा मूर्खपणा असतो. याची जाणीव एकनाथ शिंदे यांच्या या शांततेमध्ये दिसते. युतीमध्ये राहून शक्य होईल तशी क्रमाक्रमाने आपली ताकद वाढवत नेणं, याकडे एकनाथ शिंदे यांनी जे लक्ष पुरवलेलं आहे ते कौतुकास्पद आहे. कौतुकास्पद आहे. हा, पण एकनाथ शिंदे यांची शांतता हा महायुतीला किंवा भाजपला धोका नाहीये. तो धोका उरल्या सुरल्या शिवसेनेसाठी आहे, उद्धव सेनेसाठी आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर ज्यांना जायचंय त्यांनी निघून जा असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात, तेव्हा ती दारं उघडतात ती एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेच्या बाजूने उघडतात. हे लक्षात घ्या. मग तुम्हाला एकनाथ शिंदे यांनी पांघरलेली शांतता म्हणजे काय हे समजू शकेल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.